नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसीची जाहिरात आलेली आहे. 1840 जागा, 9 सप्टेंबर लास्ट डेट आहे. यामध्ये फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवरती एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यापैकी एक महत्त्वाची बाब जी की 100% नसावी या संदर्भात इग्नाइट अकॅडमीने पाऊल उचललेले आहे. इग्नाइट अकॅडमीने तथा जेवढेही राजकीय नेते आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलेलं आहे. तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन उभं करायचं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कमिशनर, ॲडिशनल कमिशनर बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मेल आय डीवरती मेल पण आम्ही भरपूर सारे पाठवून दिले. भरपूर सारे विद्यार्थ्यांनी पाठवले, त्यांनी शेअर पेलिंग केलं आहे. तुम्ही सुद्धा हे काम करायचं. जास्तीत जास्त कॉल पण करायचे. कॉलला प्रतिसाद लवकर मिळत नाही, पण थोडा वेट करून कॉल पण उचलतात. रिसेंटली मी जो त्यांच्याशी कॉलवर संवाद साधला त्याच्यात आलं उत्तर सुद्धा तुम्हाला आनंददायक आहे, चांगली बाब आहे. तो या व्हिडिओच्या माध्यमातून मला काही गोष्टी सांगू इच्छितो की कोणत्या अटी शिथिल होण्याची शक्यता आहे आणि त्या करायलाच पाहिजे या मताचं सगळेच उमेदवार असणार आहे. सो आपण तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं बीएमसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार कमी फीजमध्ये 25% सवलत तुम्हाला उपलब्ध करण्यात आलेली आहे. 1499 फी, त्याच्यामध्ये 25% सवलत. BMC25 हा कोड वापरायचा आहे. 26 ऑगस्ट पासून लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आपली चालवणार आहे. लाईव्ह बघायला मिळेल, ते लेक्चर तुमचं रेकॉर्ड होणार आहे आणि मल्टिपल टाइम्स तुम्ही हे व्हिडिओ बघू शकतात. ही सगळी टीम यामध्ये काम करत आहे. सो नक्कीच लगेच बॅच जॉईन करा, कारण या कमी कालावधीत अभ्यास करण्यासाठी असं तुम्हाला मार्गदर्शन इग्नाइट अकॅडमीची टीमच देणार आहे. चला वन बाय वन आपण बघूया. बघा, जाचक अटीमध्ये ज्यातला पहिला मुद्दा, पहिली अट आहे, ही अट आहे ज्यामध्ये सांगितलं आहे की 10वीला SSC ला तुम्हाला प्रथम प्रयत्नात तुम्ही पास व्हायला पाहिजे आणि तुमचं जे पदवी जी आहे ही पदवी सुद्धा तुम्हाला पहिल्या प्रयत्नात पास व्हायचं आहे आणि 50% गुणांसह पास व्हायचं आहे. सो पहिले तर प्रथम अटेम्प्टमध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे, ही अटच आम्हाला मान्य नाहीये. सो प्रथम प्रयत्नात 10वी व पदवी उत्तीर्ण असावे, ही अट आम्हाला मान्य नाही. दुसरं, पदवीला 50% मार्क हवे. ह्या दोन्ही अटी शिथिल करण्यात यावा अशी मागणी आपण धरलेली आहे. आता ही मागणी तुम्हाला मी लेटर डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे, ते लेटर पण तुम्ही बघा. तो ड्राफ्ट आहे, तो ड्राफ्ट व्यवस्थित बघा. त्यानुसार तुम्ही सुद्धा हा अर्ज बनवा, मेल पण करा, पोस्ट पण करा, कॉन्टॅक्ट पण करा आणि तुम्ही सगळ्या ज्या तुमच्याकडे अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, त्यांना जाऊन हा अर्ज पण सबमिट करा. सो माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे केलेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट, फोटोकॉपी मला पाठवली आहे. तुम्ही सुद्धा यात सामील व्हा आणि तुम्ही जर पाठवलं असेल तर आम्हाला स्क्रीनशॉट नक्की पाठवा. आमचा नंबर तुमच्याकडे आहे, त्या नंबरवर पाठवा. या संदर्भातलं लेटर तुम्हाला मी इथे दाखवतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला देणार आहे. आता तुम्हाला कॉल जो करायचा तो हेल्पलाईन नंबर हा आहे 9513253233. त्यानंतर तुम्हाला या संदर्भात कॉल तर करायचा आहे, मेल पण करायचा आहे आणि अर्ज पण करायचा. हे मेल आय डी आहेत बघा. म्युन्सिपल कमिशनरचा मेल आय डी, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहे, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनरचे 4 मेल आय डी आणि म्युन्सिपल कमिशनरचे 1 मेल आय डी, म्हणजे माननीय भूषण गगराणी हे इथले कमिशनर आहेत. सो यांच्या नावाने हा अर्ज पाठवायचा आहे आणि सगळ्यांनीच पाठवायचा आहे. बघा, मोठ्या प्रमाणात हा अर्ज, हे लेटर, हे कॉल गेले तर याच्यावर नक्कीच विचार केला जाईल. पण रिसेंटली आनंदाची बातमी अशी आहे की मी एक कॉलवर त्यांच्याशी बोललो होतो. त्यांनी सांगितलं, सर याबाबत आम्हाला बरेचसे कॉल आणि मेल पण आलेले आहेत आणि याचा विचार करून आमची मीटिंगच चालू आहे. सो याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत नक्कीच येईल. सो अजून याच्यावर त्यांनी विचार करायलाच पाहिजे. यासाठी अजून मोठ्या प्रमाणामध्ये हे मेल, कॉल आणि अर्ज तुमच्याकडनं गेलेच पाहिजे. यासाठी इग्नाइट अकॅडमी प्रयत्न करते. बाकी तुमच्या माध्यमातून इतर तुमच्या मार्गदर्शक, इतर अकॅडमी असतील, त्यांना सुद्धा तुम्ही हा मेसेज द्या आणि त्यांना सुद्धा ह्या गोष्टी करायला लावा. बघा, जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होणार आहे. ही जाचक अट UPSC MPSC मध्ये सुद्धा ही अट वापरली जात नाही. रिसेंटली यशोमती ताई ठाकूर यांनी सुद्धा याची दखल घेत तसं कमिशनर यांच्या नावाने लेटर त्यांनी दिलेलं आहे. सो रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, आदित्य ठाकरे साहेब यांनी सुद्धा हे लेटर दिलेलं आहे. सो याचा प्रभाव नक्कीच पडेल आणि ह्या जाचक अटी आज उद्यामध्ये नक्कीच कॅन्सल होतील. त्याच्यानंतर मात्र तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. तुमच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी व्हा आणि सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, हे लेटरचा फॉर्मॅट आहे. हा लेटरचा फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण आपल्या टेलिग्राम चॅनल टाकून देतो मी, तिथे बघून घ्या एकदा. फक्त इथे तुम्हाला माझं नाव काढायचं, तुमचं नाव टाकायचं आहे आणि लेटर हे मेल पण करायचं आहे. लेटर पण तुम्हाला जमलं तर लेटर बाय पोस्ट पण करू शकता, तुम्हाला जमलं तर कॉल पण करू शकता. तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कोणी जर राजकीय नेते असतील ज्यांचं सोशल मीडियामध्ये सामाजिक क्षेत्रात नाव आहे, त्यांच्यापर्यंत अर्ज पण पोहोचवा, जेणेकरून ह्या सगळ्या माध्यमातून हा दबाव तिथपर्यंत गेला पाहिजे. त्यांनी याचा विचार करून हे दोन्ही मुद्दे त्यांनी काढून टाकायला पाहिजे. अजून काही शंका असेल, लेटर काय पाहिजे तुम्हाला, फॉर्मॅट पाहिजे, ड्राफ्ट पाहिजे, तर आमच्या टीमला कॉल करा. आमची टीम तुम्हाला नक्की याच्यामध्ये मदत करेल, तुम्हाला ड्राफ्ट रेडीमेड म्हणून पाठवेल. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद.